नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 करिता मागे जे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्याची आपण सिरीजही घेणार आहोत, कारण की तेच प्रश्न तुम्हाला आणखीन विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा विचारलेला आहे की हो जमाती प्रामुख्याने भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? हो जमाती प्रामुख्याने भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे झारखंड. तर झारखंड या राज्यामध्ये हो जमाती प्रामुख्याने ही आढळतात. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य ते आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर गुवाहाटी हे शहर वसलेले आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की पालघाट खालीलपैकी कोणत्या राज्यांना जोडते? पालघाट खालीलपैकी कोणत्या राज्यांना जोडते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना पालघाट हे जोडते. तर ऑप्शन बी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीवर होतो? खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम हा मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडीवर होतो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नर्मदा. मध्य प्रदेशातील अमरकंटक या टेकडीवर होतो. तर ऑप्शन क्रमांक बी याचं हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते राज्य जिप्सम उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? खालीलपैकी कोणते राज्य आहे जे जिप्सम या उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राजस्थान. तर राजस्थान हे जे राज्य आहे ते जिप्सम या उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न काय विचारला पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की यमुना नदी खालीलपैकी कोणत्या नदीपासून उगम पावते? यमुना नदी खालीलपैकी कोणत्या नदीपासून उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे यमुनोत्री. तर यमुनोत्री या नदीपासून यमुना ही नदी उगम पावते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न जे आहे असा विचारलेला आहे की 2022 भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनलेले आहे किंवा बनले आहे? 2022 भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनलेले आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे महाराष्ट्र. तर 2022 भारतात महाराष्ट्र हे राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनलेले आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की या ठिकाणी जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज हे कवी जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी हे आहेत. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा जे प्रश्न आहे ते असा विचारलेला आहे की महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 90% जो भाग आहे महाराष्ट्राचा तो दख्खनच्या पठाराने
व्यापलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, त्या ठिकाणी पुढचा जे प्रश्न आहे ते असा विचारलेला आहे की महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुके जे आहेत ते कोणत्या विभागामध्ये आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कोकण. तर महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके जे आहेत ते कोकण या विभागामध्ये आहेत. तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने टिंबटिंब नदी मिळते. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने टिंबटिंब नदी ही मिळते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ती म्हणजे येरळा. तर कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने येरळा नावाची नदी जी आहे ती मिळते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक जल दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन हा साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा जे प्रश्न आहे ते असा विचारलेला आहे की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही स्थापन झाली होती? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सातारा. तर महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान जी सेना आहे ती स्थापन झालेली होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी जी आहे ती कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की भारत छोडो चळवळीमध्ये टिंबटिंब यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली. भारत छोडो चळवळीमध्ये टिंबटिंब यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नाना पाटील. तर भारत छोडो चळवळीमध्ये नाना पाटील यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापनाही केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न काय पाहूता. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न जे आहे ते असा विचारलेला आहे की भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतामध्ये ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सप्टेंबर 1946ला भारतात ब्रिटिश काळामध्ये पहिले हंगामी सरकार जे आहे ते स्थापन झाले आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? खालीलपैकी कोणती नदी आहे जी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही पण राज्यामध्ये वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कावेरी. तर कावेरी ही जी नदी आहे ती नदी दोन राज्यामध्ये वाहते, ते म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की सुधागड वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुधागड वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये सुधागड हे वन्यजीव अभयारण्य हे आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की रायगड जिल्ह्यातील कोणते अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते? रायगड जिल्ह्यातील पहिले अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कर्नाळा. तर कर्नाळा हे जे अभयारण्य आहे ते रायगड जिल्ह्यातील
पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते? पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की भातसा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे ठाणे. तर भातसा जलविद्युत प्रकल्प हा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिव हा कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव हा असतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मोसमी वनातील झाडांची पाने उन्हाळ्यात कोणत्या कारणास्तव गळून पडतात? मोसमी वनातील झाडांची पाने ही उन्हाळ्यात कोणत्या कारणास्तव गळून पडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कमी बाष्पीभवन यामुळे मोसमी वनातील झाडांची पाने ही उन्हाळ्यामध्ये या कारणास्तव गळून हे पडतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न जे आहे ते असा विचारलेला आहे की सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश हा असतो? सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे जीवनसत्व क. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो असा विचारलेला आहे की भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव हा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे इंदिरा तलाव हा भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव हा आहे, तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की लोकसभेच्या सर्वात जास्त जागा भारतातील कोणत्या राज्यात आहेत? लोकसभेच्या सर्वात जास्त जागा भारतातील कोणत्या राज्याला आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यात लोकसभेच्या सर्वात जास्त जागा ह्या आहेत. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे तो असा विचारलेला आहे की पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नागपूर. पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न काय आहे ते पाहूया. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर एकूण किती देशांनी स्वाक्षरी केलेली आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर एकूण किती देशांनी स्वाक्षरी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 61 देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर स्वाक्षरी केलेली आहे, तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.